आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला, आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, आपकी अदालत मध्ये तुमचं स्वागत आहे। आपकी अदालत मध्ये आज सादर करत आहोत सिनेमाच्या जगातील एका अशा चमकणाऱ्या सिताऱ्याला ज्यांनी कमी सिनेमे केले आहेत, परंतु खूप कमी वेळातच ते देशातील नवीन जनरेशनचे हार्ट थ्रोब बनले आहेत। प्लीज वेलकम तरुणांच्या हृदयाची धडकन रणबीर कपूर। हाय हाय तर आपकी अदालत मध्ये आरोपांची आणि प्रश्नांची मालिका सुरू करण्यापूर्वी आजचे जज अंशुल चतुर्वेदी यांची परवानगी घेऊयात आजची कारवाई सुरू करण्यासाठी। प्लीज प्रोसीड। मग तुम्ही तयार आहात का रणबीर? एक सेकंड सर। तर खटला सुरू होत आहे। आपकी अदालत मध्ये पहिला आरोप रणबीर कपूर यांच्यावर। आपकी अदालत मध्ये फिल्म स्टार रणबीर कपूर यांच्यावर आरोप आहे की हे खूप खोडकर आहेत। रणबीर, तुमचा शाळेचा रेकॉर्ड मी पाहिला। पहिलीपासून ते 12वी पर्यंत प्रत्येक वेळी शेवटून नंबर 3। वेल माहित नाही काय तुम्ही मस्करीत टाळ्या वाजवत आहात की मला सपोर्ट करत आहात, परंतु मी शाळेमध्ये इतका हुशार नव्हतो। मला जास्त करून स्पोर्ट्समध्ये आवड होती, फुटबॉल खेळण्याची आवड होती। मी कधी फेल नाही झालो, पण हो, क्लासमध्ये जे लास्ट 3 येत होते त्यात माझी स्पर्धा चालायची टॉप 3 नाही बॉटम 3 मध्ये। इतक्या खोड्या करायचात की दर काही दिवसांनी तुमच्या आईला स्कूलमध्ये बोलवायचे प्रिन्सिपल? हो, ते आय थिंक ते माझ्या आईचे खूप मोठे फॅन होते, त्यामुळे ते खूप जेव्हा कधी माझं रिपोर्ट कार्ड यायचं एका वर्षामध्ये 3दा, आणि मला माहीत असायचं की त्या दिवशी आई रडणार आहे, आणि मला कायम घाबरवायची की यावेळी मी बाबांना रिपोर्ट कार्ड दाखवणार आहे, तर मी बाबांना खूप घाबरायचो लहानपणी। तर मी सुद्धा रडायला लागायचो, नाही नाही प्लीज, मी आणखी अभ्यास करेन, आणखी चांगलं करेन, मी आजपासून आतापर्यंत होमवर्क करायला सुरू करतो। एका टीचरने सांगितलं की तुम्ही टीचरचा स्कर्ट वर करून नाही बघितलं. नाही असं नाहीये। कसं आहे की सर, त्या माझ्या फर्स्ट स्टँडर्डच्या टीचर होत्या, तर एक ख्रिश्चन लेडी होत्या, बाकी सगळ्या टीचर्स साडी नेसून यायच्या, तर या एकच कारण या ख्रिश्चन लेडी होत्या तर त्या स्कर्ट घालून यायच्या। तर मी खूप लहान होतो, मी साधारण 5-6 वर्षांचा होतो, 4 वर्षांचा होतो। तर तेव्हा क्लास चालू असायचा, तर त्यांचा टेबल जो होता तो खूप उंच होता, आणि त्या जेव्हा बसायच्या तर त्यांचे पाय दिसून यायचे। तर मी आणि माझा एक मित्र होता, तो ॲक्च्युली खूप खोडकर होता, तो मला एन्करेज करायचा, चल चल चल, तर तिथे बसून त्यांचे पाय बघत असायचो, परंतु मी सर, मी फक्त पाहिलंय, मी ना हात लावला ना मी पाहणं क्राईम नाहीये सर। तुम्ही कुठल्याही च्या पुस्तकांमध्ये पाहाल तर म्हणजे मी तुम्हाला लहानपणापासूनच माहित होतं की इतकं केलं तर क्राईम होणार नाही? असं नाही। आय थिंक हे खूप गरजेचं आहे की आपण आपल्याला लॉ माहीत असावा, आपण वी शुड फॉलो द लॉ। तर आय स्टार्टेड फॉलोइंग द लॉ व्हेरी अर्ली, बट आय स्टार्टेड डुईंग रॉंग थिंग्स इन माय ओन वे सर। सो एक खोडी ही मी ऐकली की तुमच्या वडिलांचं आफ्टर शेव जे होतं ते पूर्ण प्यायलात तुम्ही? हो हो। काय होतं की जेव्हा स्पेशली आपण सगळी मुलं जेव्हा लहान असतो तेव्हा आपल्याला खूप घाई असते मोठे होण्याची। आपल्याला शेव करायचं असतं, लगेच करायचं असतं, तर मी वडिलांना पाहायचो शेविंग नंतर ते खूप सारं आफ्टर शेव टाकून असं चेहऱ्यावर मारायचे, तर मला वाटायचं की ते प्यायचे ते। तर मी एक दिवस बाथरूममध्ये जाऊन त्यांची संपूर्ण बॉटल प्यायलो, तर मी तर पास आउट झालो, मला माहीत नव्हतं काय झालं। आफ्टर शेव इज व्हेरी पंजंट, तर मला हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं, मग मी ते पाईप वगैरे टाकले माझ्या हातमध्ये, काढलं आफ्टर शेव, बट नंतर आता मी बसलोय तुमच्यासमोर, मी मेलो नाही, बट खूप मूर्खपणाची गोष्ट केली होती मी। आणि मी हे सुद्धा ऐकलंय की तुमचा हा छंद होता डेड लोकांशी बोलण्याचा, मृतदेहांशी बोलण्याचा? नाही 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 नाही, तो मी नव्हतो। काय होतं की एक खूपच म्हणजे इमॅच्युरिटी होती माझी, की मला असं वाटायचं की हिटलर माझ्या खोलीमध्ये बसलाय आणि मी हिटलरशी बोलायचो, तो पॅन्टमध्ये बसलाय
आणि तो माझ्याशी जर्मनमध्ये बोलत आहे आणि मी त्यांच्याशी हिंदी किंवा इंग्लिशमध्ये बोलतोय. बट हा बालिशपणा होता सर. असं काही अशी काही मोठी गोष्ट नाही. चला, बालिशपणाच्या गोष्टी मी सोडतो. जेव्हा कॉलेजमध्ये गेलात तेव्हा 3 वर्षांमध्ये तुमची अटेंडन्स 2%. हो सर. आणि प्रत्येक जेव्हा नवीन सिनेमा यायचा तेव्हा आपल्या आईबरोबर फर्स्ट डे फर्स्ट शो. हो सर. ते ॲक्चुअली ते माझ्यासाठी सगळ्यात मोठे इन्स्टिट्यूशन होतं. जाऊन सिनेमे पाहणं. जसं तुम्हाला माहिती आहे की मी फिल्म फॅमिलीमध्ये वाढलोय. तर लहानपणापासूनच वातावरण सिनेमांचं होतं. तेच माझ्यासाठी रिअल लाईफ होतं. म्युझिक सेटिंग किंवा डिरेक्टर्स यायचे. मी माझ्या वडिलांना पाहायचो सिनेमांमध्ये. आईचे सिनेमे मी जास्त पाहत नव्हतो. मला थोडी म्हणजे एम्बॅरसमेंट होते. परंतु तर जेव्हा सिनेमे यायचे की माझ्यासाठी खूप मोठी एक गोष्ट की एक्सपिरियन्स होता. मी ऑडियन्सप्रमाणे त्यांच्याबरोबर बसून शाहरुख खान किंवा सलमान खान किंवा आमिर खानचे सिनेमे जेव्हा पाहायचो तेव्हा मला खूप छान वाटायचं. मी वाट बघायचो की शुक्रवार कधी येईल आणि हा सिनेमा कधी रिलीज होईल. आणि ते सिनेमे बघता बघता तुम्ही काही शिकलात का? तुम्ही सांगा ठीकठाक करताय का सर? माहीत नाही काही शिकलो का? परंतु पण हां, मी दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे 25 वेळा पाहिला आहे थिएटरमध्ये. तर घरी जाऊन तीच म्हणजे त्यांची जी स्टाईल होती, ते जे कूल नाही काय त्यांचा एक जो शर्ट होता, तो असा बाहेर लटकायचा. त्यांचं जे जॅकेट होतं, त्यांची जीन्स बुटाच्या आत असायची. तर मी तसं आय यूज्ड टू ट्राय अँड बी लाइक हिम. खूप वाईट होतो. परंतु ते खूप लवकर सुरू झालं. पण तुम्ही ॲक्टिंग थोडी उशिरा सुरू केली. कारण लोक विचारायचे हं. तुमच्या आई-वडिलांना की तुमचा मुलगा केव्हा ॲक्टर बनेल? हो, काय झालं की सर जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा माझे जे ग्रँडफादर आहेत श्री राज कपूर त्यांना एक टेलिग्राम आला होता कुठल्यातरी डिस्ट्रिब्युटरकडून की वी वेलकम अनदर ॲक्टर टू द फिल्म इंडस्ट्री. तर आय थिंक आधीपासूनच लोकांना वाटलं होतं की हा मोठा होऊन ॲक्टर बनेल. तर जेव्हा मी साधारण 18 किंवा 19 वर्षांचा होतो, खूप सारे फिल्म्स ऑफर्स यायला लागले. तर माझ्या वडिलांना वाटलं की याचं डोकं फिरेल आणि हा खूप लहान आहे. याने आधी शिक्षण घेतलं पाहिजे. एक चांगलं शिक्षण मिळवावं, अमेरिकेला जावं, फिल्म मेकिंग जर शिकायचं असेल, ॲक्टिंग शिकायची असेल तर त्याने करावी. आणि मला आधीपासूनच वाटायचं की मी ॲक्टर बनायच्या आधी मी सिनेमामध्ये एक असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करावे. आणि संजय लीला भंसाली माझे फेव्हरेट डायरेक्टर होते. त्याच दरम्यान मला खूप मोठ्या लोकांकडून ऑफर्स येत होते. खूप मोठ्या डायरेक्टर्सकडून ऑफर येत होते. मला केवळ संजय लीला भंसालींबरोबर काम करायचं होतं. तर मी एक प्लॅन बनवला की मी एक बॉम्बे जाऊन संजय लीला भंसालीजींना असिस्ट करेन आणि मी प्रयत्न करेन की त्यांना मी खूप आवडेल. म्हणजे ते माझ्या पहिल्या सिनेमासाठी म्हणजे माझा पहिला सिनेमा ते डायरेक्ट करतील. असं झालं जेव्हा मी गेलो त्यांच्याकडे एक रिझ्युमे घेऊन. थोडेफार नाटक केलं आहे, मी तुम्हाला असिस्ट करायला इच्छितो आणि खूप शिकायचं आहे तुमच्याकडून. तर ते म्हणाले की तू एक ॲक्टर आहेस आणि तू ॲक्टिंग करायला पाहिजे तू. माझ्याकडे एक सब्जेक्टसुद्धा आहे. तर ती माझी पहिली सायनिंग तीच झाली, जेव्हा मी एक असिस्टंट डायरेक्टरच्या नात्याने गेलो. तर डायरेक्टरला कसं पटवायचं असतं हे तुम्ही खूप लवकर शिकला हो सर, होतात. सगळ्या लोकांना कसं पटवायचं हे मी लवकर शिकलो आहे सर. अच्छा, मुलींना कसं पटवायचं हे सुद्धा शिकलात. ते ते मी शिकलो नाही सर. कुठेतरी आतमध्येच ते काही जीन्समध्ये होतं. आय जस्ट वॉन्ट टू आस्क की लग्नाबद्दल तुझं काय म्हणणं आहे? लग्नाबद्दल माझ्या लग्नाच्या बद्दल एक महत्त्वाची गोष्ट आहे. एक मुलगी मिळायला हवी. जेव्हा मुलगी मिळेल, जेव्हा प्रेम होईल, तेव्हा मी लग्न सुद्धा करेन. असं नाही की म्हणजे मला तू 3 वर्ष. रेडी आहेस? सॉरी? रेडी आहेस तू लग्न आय करायला? एम रेडी. पण असं नाही की मी लुकिंग फॉर इट, की मला आत्ताच लग्न करायचंय आणि मी उतावळा झालो आहे. परंतु जेव्हा प्रेम होईल, तेव्हा लग्न सुद्धा होईलच. हाय पण रणबीर, आय एम चारू. हाय तू चारू. लव्ह मॅरेज करशील का अरेंज मॅरेज? मी लव्ह मॅरेज करेन आणि ते अरेंज करेन म्हणजे माझ्या पेरेंट्सना सुद्धा ती आवडेल. ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे ना. रणबीर, एका ब्रेकसाठी मला थांबायचं हो, आहे. सर. पण जेव्हा संजय लीला भंसाली बरोबर तुम्ही सिनेमा बनवला आणि मग काय झालं त्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारणार विचारा. आहोत. आपण एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर रणबीर कपूरवर जनतेच्या खटल्याचा आणखी एक भाग. 5वं अफेअर होतं ते प्रियंका चोप्रांबरोबर होतं. कसं ना कधी मी विचार करतो की खरंच हे सगळं खरं असतं. परंतु वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज आपले पाहुणे आहेत फिल्म स्टार रणबीर कपूर. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार रणबीर कपूर यांच्यावर आरोप आहे की हे गरजेपेक्षा जास्त एक्सपेरिमेंट करतात. रणबीर, तुम्ही तुमच्या ऍक्टिंग बद्दल बोलत होता. संजय लीला भंसाली बरोबर तुम्ही पहिला सिनेमा केला. तुम्ही तर ऍक्टर म्हणून एस्टॅब्लिश झालात, पण संजय लीला भंसाली यांची पंचायत झाली.
हे बघा सर, सिनेमा नाही चालला हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु आम्ही जेव्हा सिनेमामध्ये काम करत होतो, आम्ही खूप मेहनतीने, खूप प्रेमाने बनवला होता. संजयजी यांचं कन्व्हिक्शन होतं, आज जे काही मी आहे त्यांच्याचमुळे आहे. जे काही मला माहिती आहे ॲक्टिंगबद्दल, सिनेमाबद्दल मी खूप त्यांच्याकडून शिकलो. तर माझ्यासाठी एक रिग्रेटफुल एक्सपिरियन्स नव्हता. जर तुम्ही मला विचारलं, जर मी एक संधी मिळाली असती तुम्हाला कुठल्या दुसऱ्या सिनेमामधून डेब्यू करायला, मी प्रत्येक जन्मी सावरियासारख्या सिनेमामधून डेब्यू केला असता. कारण जे माझे काही फॅन्स बनले, आय थिंक ते तिथूनच बनले, जास्त करून त्या टॉवेलवाल्या गाण्यामुळे. बट माझ्यासाठी खूपच सुंदर सिनेमा होता. परंतु असं नाही की एक सिनेमा नाही चालला त्यानंतर तुम्ही दुसरा सिनेमा केला, त्या प्रकारचा सिनेमा नाही केला ज्या प्रकारचे सिनेमे लोकांना हिरो बनवतात, स्टार बनवतात. वेकअप सीड एक असा सिनेमा होता जो नवीन प्रकारचा एक्सपेरिमेंटेड जेव्हा सिनेमा माझा होता. सिनेमा लॉन्च झाला, तेव्हा खूप लोक मला चॉकलेट बॉय बोलायचे. तर मला समजायचं नाही की हे चॉकलेट बॉय काय असतं. मी चॉकलेटसारखा दिसत नाही. ना माझी टेस्ट चॉकलेटसारखी आहे. तर मला थोडा राग यायचा की लोक बोलायचे खूप ते सार्कास्टिक टोनमध्ये, हा तर चॉकलेट बॉय आहे. बट आय वॉन्टेड टू गेट वे. आय वॉन्टेड टू नॉट हॅव फिक्स्ड इमेज. आय होप की मी ती प्रत्येक सिनेमाबरोबर मोडू शकतो. पण खूप हिंमत पाहिजे एक्सपेरिमेंट करण्यासाठी. हिंमत तर पाहिजे सर. रिस्क तर स्पायडरमॅन सुद्धा घेतो सर. तर विदाऊट रिस्क आय थिंक आयुष्यात काही मजा येत नाही. जे तुम्ही करत असता खूपच फ्लॅट होऊन जाईल. तर जर तुम्ही रिस्क घेता, जर हिट होईल, फ्लॉप होईल, तर हे तुमच्या हातात नाहीये. परंतु हे मला माहिती आहे की मी जर चांगल्या डायरेक्टर बरोबर काम करत आहे, इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स पण करत आहे. तुमच्यासारखा यंग ऍक्टर जो बडिंग ऍक्टर आहे, ज्याने काही दिवसांपूर्वी डेब्यू केलंय, त्याने एका सिनेमामध्ये सरदारजीचा रोल करावा, विचित्र नाही वाटलं का हे? सर, हा एक इन्स्टिंक्ट सारखा डिसिजन होता. जेव्हा कधी मला कोणी सिनेमा ऐकवतो, मी याबद्दल फार विचार करत नाही की आता मी कॉमेडी केली आहे, तर आता मला ॲक्शन करायला पाहिजे किंवा यामुळे मला आणखी फॅन्स मिळतील, मला थोडा आणखी मासी सिनेमा करायला पाहिजे. जर मला काही आवडलं, जर माझं मन सांगत असेल की हो, हे चांगलं होईल, तर मी करून टाकतो ताबडतोब. कसा निर्णय? तुम्ही स्वतः निर्णय नक्की. घेता की तुमच्या पॅरेंट्सशी बोलून निर्णय घेता? नाही, आतापर्यंत सर जे काही सिनेमे मी साइन केले किंवा करतोय, ते सगळे मी माझे स्वतः डिसाईड केलेले आहेत. माझे पेरेंट्स इंटरफिअर करत नाही. जर काही कन्फ्युजन असेल, तर मी जाऊ शकतो त्यांच्याकडे, परंतु अजूनपर्यंत काही कन्फ्युजन नाही झालंय. जो राजनीतीमध्ये तुमचा रोल होता, मला आठवतंय खूपच मॅच्युअर रोल होता. हो. त्यासाठी विशेष तयारी करावी लागली का? हे बघा सर, प्रकाशजी जसं तुम्हाला माहिती आहे, त्यांना खूप नॉलेज आहे, खूप जाण आहे या जगाबद्दल. जे पॉलिटिक्सचं जग आहे, सिनेमाचं जग आहे, तर जे मॅरेज आहे ते स्वतः करून माझ्या जवळ आले होते. जे माझं पात्र होतं ते पॉलिटिशियन नव्हतं, ते एक पॉलिटिकल फॅमिलीचा भाग होतं आणि पॉलिटिक्स आणि पॉलिटिकल गेम्स त्याला खेचून आणते पॉलिटिक्समध्ये, ज्यामुळे तो आपल्या फॅमिलीचा बदला घेऊ शकेल. तर माझ्यासाठी खूपच रिलेटेबल कॅरेक्टर होतं की जर माझ्या फॅमिलीबरोबर कोणी असं केलं, तर मी काय करेन? तर तयारी तर सर्व सिनेमांसाठी होते, पण आय थिंक आय हॅव बीन फॉर्च्युनेट की मी अशा दिग्दर्शकाबरोबर काम केलं आहे की जसे आहेत प्रकाशजी, ज्यांनी खूप मदत केली आहे माझी या सिनेमामध्ये. अच्छा, तुम्ही एक गोष्ट खरी सांगा. जेव्हा एखादा सिनेमा फ्लॉप होता, जसं एक अंजाना एक अंजानी, तुम्ही खूप मेहनत केली, मोठा सिनेमा बनवला, पण तो सिनेमा चालला नाही, तर मी ऐकले की तुम्ही रडता, नाही सर. खूप इमोशनल आहात. नाही सर. मी थोडा डिटॅच्ड आहे. जेव्हा मी सिनेमामध्ये काम करतो, मी मन लावून काम करतो. परंतु जेव्हा संपतो सिनेमा, कसं असतं की आम्ही 100 दिवस एका फिल्म सेटवर काम करतो. तर ते लोक असतात, ते तुमचे जग बनतात. मग सिनेमा संपतो, मग तुम्ही पुढच्या सिनेमावरती जाता. मग नवीन लोक येतात, ते लोक तुमचे जग बनतात. तर खूप इम्पॉर्टंट आहे की एक ॲक्टरला डिटॅच करता यावं, की मी आता या सिनेमापासून डिटॅच झालोय. वाईट वाटतं, बट असं नाही की माझं आयुष्य संपलं आहे. जी माझी जर्नी आहे, जो माझा गोल आहे, मला माहिती आहे. मला खूप काही अचीव्ह करायचं आहे. अजून तर फक्त सुरुवात आहे माझी. तर रडत नाही, परंतु वाईट वाटतं. आता लोक वाट बघतायत रॉकस्टारची आणि इथे जितके लोक बसले आहेत आणि जे काही ऑडियन्सेस बघत आहेत, त्यांना तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की काय आहे असं रॉकस्टारमध्ये? मी आहे. अ, ओके सर. रॉकस्टारची गोष्ट आहे. जे पात्र मी साकारत आहे त्याचं नाव जनार्दन झाकड आहे. तो एक जाट बॉय आहे दिल्लीचा, प्रीतमपुरामध्ये राहतो. त्याला एक रॉकस्टार बनायचं आहे. तो जिम मॉरिसनचा फोटो लावतो. त्याला काही माहीत तर नाहीये. तो गिटार वगैरे वाजवत असतो, थोडंफार गाणं गात असतो. परंतु थोडा त्रासात आहे, कारण त्याला माहीत नाही की तो चांगला कसा बनेल. तर एक दिवस एका कॅन्टीनमध्ये जो कॅन्टीनवाला आहे, तो त्याला म्हणतो की दुःख, त्रास, अश्रू खूप गरजेचे असतात एका माणसाच्या आयुष्यामध्ये. जोपर्यंत तुमचं हृदय तुटत नाही ना, आतून संगीत येत नाही, आवाज येत नाही,
तर ती गोष्ट त्याला खटकते. कारण थोडा इमॅच्युअर मुलगा आहे. जास्त तर लाईफबद्दल त्याला माहीत नाही. तर त्याला वाटतं की चल जर मी मी माझं मन दुखावून घेईन, तर कदाचित माझ्या हातून संगीत येईल. तर एक मुलगी आहे हीर, जी स्टीफन कॉलेजमध्ये शिकत आहे. काश्मीरी मुलगी आहे. जी नर्गिस साकारत आहे. तर तिच्याकडे जातो आणि तिच्याबरोबर प्रेमाची ॲक्टिंग करतो, की कदाचित ती त्याचं मन दुखावेल. परंतु त्याच दरम्यान त्यांची मैत्री होते. मग ती त्यांची जर्नी आहे. पुढील 8-10 वर्षांमध्ये त्यांची लव्ह स्टोरी आहे, एक म्युझिकल जर्नी आहे आणि कसं शेवटी तो एक रॉकस्टार बनतो. तुम्ही या सिनेमाबद्दल सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या. हे नाही सांगितलं की या सिनेमामध्ये ॲक्टिंग करण्यासाठी तुम्हाला म्हशीचं दूध काढायला शिकावं लागलं. नाही सर, या सिनेमासाठी मी ॲक्चुअली खूप काही केलं आहे. कारण ही एक अपॉर्च्युनिटी होती माझ्यासाठी, की मी इम्तियाज अलीबरोबर काम करू शकतो, जे माझे खूपच सगळ्यात फेव्हरेट डिरेक्टर आहेत. जे पात्र त्यांनी मला ऑफर केलं होतं, जो सिनेमा मला ऑफर केला होता, हे एक वन्स इन अ लाईफटाईम रोल आहे. तर यामुळे मला हेच वाटत होतं, की हे पात्र जे आहे एक एक गायकाचं, तो गिटार वाजवतो. तर साहजिकच गोष्ट आहे, की मी जेव्हा ऑडियन्स येऊन बघेल आणि मला गिटारबरोबर, तर असं त्यांना वाटलं नाही पाहिजे, की अरे हा तर असाच मूर्ख, असाच पकडून गिटार पकडून त्याला काही येत नाही. मी रॉकस्टार प्ले करत आहे. तर इट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट की मी गिटार शिकावी. मला संधी मिळाली, की मी ए आर रेहमान साहेबांच्या रेकॉर्डिंगला गेलो होतो. त्यांना पाहिलं प्रत्येक गाण्यामध्ये ते कसे रेकॉर्डिंग करतात. मोहित चौहान जे माझे आवाज आहेत या सिनेमामध्ये, ते कसे गायचे. तर मी खूप सारं प्रिपरेशन केलं यामागे. म्हणजे मी जेव्हा सेटवर येईन, तर हे सगळं माझ्या डोक्यामध्ये बसलं असेल आणि मी एक कॅरेक्टरवर फोकस करू शकेन. या कॅरेक्टरची एक पद्धत आहे. तो कसा बोलतो, कसा चालतो. खूपच स्टुपिड इडियट आहे. परंतु लाईफ आणि एक्सपिरियन्स त्याला काय बनवते. तर स्वतः माझ्यासाठी हा एक एक्सपिरियन्स होता त्या सिनेमामध्ये मला काम हे करणं. विचारायचंय, सगळ्यात युनिक एक्सपिरियन्स काय होता ॲज अ सराउंडिंग? तुम्हाला ते सगळं प्रोव्हाइड केलं असेल, लाइक जाट मग जसं फॅमिली. मी आधी म्हणालो होतो, की संपूर्ण सिनेमाचा जो एक्सपिरियन्स होता, हे जे पात्र होतं जनार्दन झाकड, त्याचं आयुष्य जगण्यामध्ये शूटिंगच्या आधी आम्ही 3 महिने एका जाट फॅमिलीबरोबर राहिलो. त्यांच्याबरोबर जेवलो, वी मिल्क काउज, त्यांची जी खाट आहे त्यावर झोपलो, हुक्का प्यायलो, आय एम त्यांचं अ बोलणं जाट ऐकलं. गर्ल. ओह! यू आर अ जाट गर्ल. या. ओह! मग तुम्ही एक प्रोमो सीन सुद्धा पाहिला असेल, की तो जाट पद्धतीने कसा प्रपोज करतो एका मुलीला. तर तो येतो मुलीकडे आणि म्हणतो, की काय? हीर, जनार्दन जाखड़, जे फॉर शॉर्ट, बात करनी है तुझसे. तर ती म्हणते, की काय? तर म्हणतो, की तू ना बड़ी कूल लगती है मुझे, और हॉट भी कितनी है तू. कमाल कॉम्बो है ना, हॉट कूल सेम टाइम. तर मग मुलगी विचारते एनिथिंग एल्स? तर म्हणतो आय लव्ह यू, गर्लफ्रेंड बन जा मेरी. मग त्याला एक झापड मिळते. असं वाटतंय की हा सिनेमा तुमचे जे बाकी सिनेमे आहेत त्यापेक्षा एक वेगळ्या प्रकारचा सिनेमा आहे. आणखी एक एक्सपेरिमेंट तुम्ही केलंय. सर, तुम्ही एक्सपेरिमेंट म्हणून थोडं घाबरवत आहात. 1 वर्ष आम्ही लावलं आहे या सिनेमामध्ये काम करण्यासाठी. पण हेच आता जास्त काही बोलणार नाही मी, की हेच 11 नोव्हेंबरला रिलीज आहे, तर ऑडियन्सने येऊन संधी द्यावी आम्हाला. तर मग पाहूया की सक्सेसफुल एक्सपेरिमेंट आहे की फेलियर एक्सपेरिमेंट आहे. नाही, आमच्या शुभेच्छा तर तुमच्याबरोबर आहेतच. जितके काही लोक बसले त्यांच्या सुद्धा शुभेच्छा आहेत. हा सिनेमा नक्कीच सक्सेसफुल होईल. थँक्यू सर. हे नक्कीच विचारायचंय की मी ऐकले की ऋषी कपूर साहेब जे तुमचे वडील आहेत, त्यांना आजपर्यंत तुमच्या कुठल्याच सिनेमाने इम्प्रेस केलं नाही. ही गोष्ट खरी आहे. कसं आहे की माझे जे वडील आहेत ते खूपच हॉनेस्ट व्यक्ती आहेत. कधीच कोणाला खुश करण्यासाठी काही बोलत नाहीत. माझी आई जी आहे ती माझी खूप मोठी फॅन आहे. जरी मी काहीही केलं तरी ती तिच्यासाठी खूप चांगलं आहे. परंतु माझ्या वडिलांसाठी ते मला कायम म्हणतात की कसर राहिली, कसर राहिली. ॲक्चुअली हे त्यांचे जे वडील होते ते त्यांना कायम म्हणायचे, कसर राहिली, कसर राहिली. तर तर आय गेस ते ॲक्चुअली मग मी ऐकत होतो एकदा ते आईशी बोलत होते. तर आईने विचारलं त्यांना, की तुम्हाला कधीच रणबीर का आवडत नाही? का तुम्हाला कधीच त्याचा परफॉर्मन्स आवडत नाही? तर ते म्हणाले होते, त्यांनी एक गोष्ट आठवण करून दिली, की जी त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितली होती, की एक मुलगा होता, एक यंग मुलगा होता. तो एक टाईट रोपवर चालत होता रोज आणि त्याच्या वडिलांबरोबर तो रोडवर आणि लोक जमायचे. तर प्रत्येक रात्री एक चांगला शो करायचा आणि लोक टाळ्या वाजवायचे, खूप पैसे कमवायचा. तर प्रत्येक रात्री आपल्या वडिलांना विचारायचा, की "बाबा कसा होता, कसा होता?" आणि बाबा म्हणायचे, की "कसर राहिली, कसर राहिली." तर खूप दिवसानंतर खूप वर्षांनंतर असंच सगळं चालू राहिलं. तर एके दिवशी त्याने आपल्या वडिलांना विचारले, की "कायम मी इतकं मेहनतीने काम करतो, इतकं चांगलं करतो, लोक इतके खुश होतात माझ्यावर, माझ्यावर. तुम्ही का म्हणत असता, की कसर राहिली, कसर राहिली?" तर वडील म्हणतात, की "ज्या दिवशी मी म्हणेन, की खूप छान होता,
त्या दिवशी लक्ष विचलित होईल, फोकस निघून जाईल आणि तू कदाचित रूपवरून खाली पडशील. तर आय थिंक हे जे याच्या मागे जो विचार आहे तो खूप खोल आहे. अँड आय जस्ट रिस्पेक्टेड द फॅक्ट की कदाचित तो परफॉर्मन्स अजून मी दिला नाहीये की ज्यामुळे माझे वडील इम्प्रेस होतील. पण कधी त्यांच्यावर जेलसी नाही होत तुम्हाला? त्यांचा पहिला सिनेमा, त्यांना राज कपूर सारख्या डिरेक्टर बरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि बॉबी त्यांचा पहिला सिनेमा सुपर डुपर हिट झाला होता. नक्कीच. बट ते हे सुद्धा म्हणतात की बॉबी नंतर त्यांनी काहीतरी 7 फ्लॉप्स दिल्या होत्या. आणि सडनली जिथे स्थानावर ते पोहोचले होते बॉबी नंतर ते सगळं संपलं होतं. तर त्यांना स्क्रॅचपासून सुरुवात करावी लागली, परत सगळी मेहनत करावी लागली, चांगल्या डिरेक्टर बरोबर काम करावं लागलं आणि मग हळूहळू त्यांनी स्टारडम बनवलं. तर रणवीर, आमच्या शुभेच्छा रॉकस्टारसाठी. हा सिनेमा यशस्वी हो, खूप हो. मोठा सिनेमा हो. पण आरोप माझ्याकडे आणखी बरेच आहेत. हो. आणखी एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये रणबीर कपूर यांच्यावर जनतेच्या आरोपांचा आणखी एक भाग. 5वं अफेअर होतं ते प्रियंका चोप्रांबरोबर होतं. कसं आहे ना, कधी कधी मी विचार करतो की खरंच हे सगळं खरं असतं, परंतु वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत फिल्म स्टार रणबीर कपूर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार रणबीर कपूर यांच्यावर आरोप आहे की हे ऍक्टिंग वर कमी आणि सुंदर मुलींवर जास्त लक्ष देतात. रणबीर, आता हे तर मान्य करण्यात तुम्हाला काही अडचण नसली पाहिजे. खूप अडचण आहे सर. त्याच्या मागे आय थिंक 2 गोष्टी आहेत. सगळ्यात आधी मी एक सिनेमा केला होता बचना है हसीनो, ज्यामध्ये माझं अफेअर 3 मुलींशी होतं आणि मी पळून जातो. मग नंतर त्या मला धडा शिकवतात. तर आय थिंक तिथून सुरुवात झाली. अच्छा, हा जे माझं कॅरेक्टर होतं ते लोक विचार करायला लागले की मी वास्तवात असाच आहे. दुसरी गोष्ट अशी की जे काही आपले स्टार्स आहेत फिल्म इंडस्ट्रीमध्ये, त्यांचं लग्न झालं आहे किंवा कमिटेड रिलेशनशिपमध्ये आहेत. माझा जो कंटेम्पररी आहे इम्रान, त्याचं सुद्धा लग्न झालं आहे, तर राहिलो मी आहे. तर मी हे नाही म्हणते की जे काही तुम्ही वाचता किंवा पाहता हे चुकीचं आहे, परंतु सगळं थोडं ग्लॅमराइज्ड आहे, थोडं एक्झॅजरेटेड आहे. रणबीर, हा शो सुरू होण्यापूर्वी काही मुली आल्या होत्या माझ्याजवळ. अच्छा. मी त्यांना विचारलं की तुम्हाला काय वाटतं, मी रणबीरला काय विचारावं. त्या म्हणाल्या, तुम्ही रणबीरला हे विचारा की आजकाल कुणाला डेट करताय. सर, कोण होत्या त्या मुली? मी त्यांना मी. आय वुड लव्ह टू डेट ऑल यू गाईज, बट ऑनेस्ट ट्रूथ इज जे ऑनेस्ट ट्रूथ आहे की मी खूप काळापासून सिंगल आहे. माझा सध्या फोकस आहे माझ्या फिल्मवर रॉकस्टार. अँड मी एक नॉर्मल 28 वर्षाचा मुलगा आहे. मी सकाळी उठतो आणि कामावर जातो. मला सुद्धा वाटतं की माझी गर्लफ्रेंड बनावी. मी त्यांच्याबरोबर डिनरवर जाऊ शकेन, फिल्म बघायला जाईन. बट कसं आहे की मी जास्त करून इतक्या लोकांना भेटत नाही. मी घरीच बसून असतो जेव्हा मी शूट करत नसतो, आणि जेव्हा शूट करत असतो तेव्हा हिरोईनच असते. तर असं होतं की हिरोईनबरोबर मैत्री होते. तर जर तुम्ही डिनरसाठी गेलात किंवा सिनेमा पाहायला गेलात, लोकांना वाटतं की याच्यामध्ये काहीतरी गुपित आहे, अफेअर आहे, हे आहे, ते आहे. पण असं काहीच नाहीये. हे गाणं तुमच्यावर एकदम फिट होतं. जो भी प्यार से मिला हम उसी के होली है. असं का होतं की ज्या हिरोईन बरोबर काम करता तिच्याबरोबर प्रकरण सुरू होतं? सर, तिच्याबरोबर प्रकरण काही नव्हतं. लोकांना वाटतं की प्रकरण चालू आहे. जेव्हा कधी मी एका रिलेशनशिपमध्ये होतो, मी त्याबद्दल खूप प्रामाणिक होतो. मी कधीच ते लपवलं नाही. मी बोलायचो त्याच्याबद्दल. बट आता रिअली सर, आय प्रॉमिस यू जज साहेब, मी खरंच रिलेशनशिपमध्ये नाहीये. मी सिंगल आहे आणि खरंच? रिअली हे बघा, हे एक स्टारडस्ट मॅगझिन आहे ज्यांनी तुमच्यावरती एक स्पेशल इश्यू काढलाय. जेव्हा हे वाचू लागलो तेव्हा त्यामध्ये त्यांनी तुमच्या अफेअर्स वरती 6 पेजेस लिहिलेत. आणि त्यांनी लिहिलंय की मिस्टर कॅसनोवा. अच्छा. आणि खोटं आहे सर. यांनी यामध्ये लिहिलंय की सावरियाच्या वेळी सोनम बरोबर यांचं नाव जोडलं, त्या आपलं करिअर बनवायला निघून गेल्या, यांना एकटं सोडून गेलं. नाही सर, हे चुकीचं आहे सर. आणि त्याच्यानंतर दीपिकाशी रिलेशनशिप होतं जे तुम्ही पब्लिकली स्वीकारलं होतं. हो सर, ती खरी गोष्ट बरोबर होती आहे, ही सर. गोष्ट खरी खरी आहे? गोष्ट होती सर. आणि मग दीपिकाने रंगे हात पकडलं. सर, ते सुद्धा काही
वाढवून चढवून काही खूप मोठा इश्यू बनला होता. अशी काही गोष्ट नव्हती. दीपिका अजूनसुद्धा माझी खूप चांगली मैत्रीण आहे. आमचं नातं का तुटलं? आय थिंक हा एक पर्सनल मॅटर आहे. लोकांनी आय थिंक आउट ऑफ रिस्पेक्ट ऑफ द रिलेशनशिप अँड स्पेशली कारण ती एक मुलगी आहे. पुढे जाऊन ती लग्न करणार आहे. आय थिंक इट्स व्हेरी अनफेअर टुवर्ड्स द गर्ल की मी याबद्दल काही बोलावं सर असं. नाही, मी तुमच्या सेंटिमेंट्सची रिस्पेक्ट करतो. हो, सर. चांगली गोष्ट आहे, तुम्हाला सांगायचं नाहीये, परंतु त्यांना जे सांगायचं आहे, त्यांनी एका टीव्ही शो मध्ये 2 गोष्टी बोलल्या. हो. एक तर त्या म्हणाल्या की रणबीर इज द राईट पर्सन टू एंडोर्स कॉन्डम्स. आय मीन आय थिंक इट्स अ ग्रेट थिंग दॅट शी सेड. कारण जर जे यूथ आहे त्यांना जर मी आवडत असेल, आय थिंक कॉन्डोम इज समथिंग विच ऑल शुड बी अवेअर ऑफ सेफ सेक्स. तर मी या गोष्टीबद्दल काही वाईट वाटत नाही आहे. बट इट्स नाईस. ओके, आय विल ट्राय एंडोर्स कॉन्डोम्स. दुसरी गोष्ट त्या हे म्हणाल्या की कटरीना कैफचा पासपोर्ट चेक केला पाहिजे. सर, ना मी कॅटरीना कैफचा सेक्रेटरी आहे, ना मी पासपोर्ट कंट्रोलमध्ये काम करतो. तर जर तिला चेक करायचं असेल तर शी इज मोर दॅन वेलकम टू कॉल हर. परंतु मला याच्यामागे जो लेयर होता तो मला समजला नाही सर. त्याच्यामागे लेअर हा होता की जेव्हा तुम्ही अमेरिकेमध्ये शूटिंग करत होतात तेव्हा त्यांना जाणून घ्यायचं होतं की कटरीना तुम्हाला भेटण्यासाठी लपून तिथे गेली होती की नव्हती. नाही सर, ॲक्च्युली कॅटरीना कैफ इतकी मोठी स्टार आहे, ती कधी लपून कोणाला भेटू नाही शकत. लोकांना लक्षात येईलच. तर हा चुकीचा आरोप आहे. अशी काहीच गोष्ट नव्हती की मी अमेरिकेमध्ये अंजनीच्या शूटिंगसाठी गेलो होतो आणि माझी आईसुद्धा होती माझ्याबरोबर. जे सिद्धार्थ आहे फिल्मचे डिरेक्टर, तो माझा खूप चांगला मित्र आहे. अशी काहीच गोष्ट नव्हती सर, तिकडे कोणीच नव्हतं आलं. आणि प्रियांका चोप्रा सुद्धा तिथे होत्या. हो, प्रियंका चोप्रा सुद्धा होत्या तिकडे. हा, त्यांच्याबद्दल सुद्धा या मॅगझिनमध्ये बरंच काही छापलं गेलंय की जे 5वं अफेअर होतं ते प्रियांका चोप्रांबरोबर होतं. सर, कधी-कधी मी वाचतो, मी विचार करतो की खरंच हे सगळं खरं असतं तर, परंतु परंतु असं काही नाहीये. सर, हे सगळं जे काही तुम्ही नावं घेत आहात हे सगळे इंडियन सिनेमाचे खूप मोठे स्टार्स आहेत. दे आर ऑल ब्युटिफुल वुमन. मी या सगळ्यांबरोबर माझी मैत्री आहे. अँड आम्ही एकमेकांना फोन करतो, मेसेज करतो, भेटतो जर आम्ही फ्री असू. परंतु याचा अर्थ असा नाही की जर मैत्री आहे तर याच्यामागे काही अफेअर आहे किंवा नातं आहे, अशी काहीच गोष्ट नाही. कटरीना कैफला तुम्ही राजनीतीच्या दरम्यान हिंदी शिकवत होता. नाही सर, माझं सुद्धा हिंदी इतकं चांगलं नाहीये आणि कॅटरीना कैफ खूप चांगलं हिंदी बोलते. ती आज इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे हिंदी आणि एका हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये. तर माझी काही पात्रता नाही तिला हिंदी शिकवण्याची. ती खूप चांगलं हिंदी बोलते सर. आणि जेव्हा तुमची मैत्री खूप जास्त वाढली तेव्हा सलमान मध्ये आले. अजिबात नाही सर. असं आय थिंक हे सुद्धा एक मीडियाने वाढवून चाढवून काहीतरी केलं होतं. सलमान सर हॅज बीन व्हेरी क्लोज टू माय फॅमिली. ते माझ्या वडिलांचे खूप चांगले मित्र आहेत. जेव्हा माझी सुरुवात होती सावरियाच्या आधी मला आठवतंय की त्यांनी मला फिल्म सिटीला बोलवलं होतं. खूप सपोर्ट केला आहे त्यांनी. माझा पहिला हेअरकट दिला होता, जे त्यांचे हेअर स्टायलिस्ट होते. मला फोन करायचे. मला खूप त्यांनी माझ्या सिनेमामध्ये अपीअरन्ससुद्धा केला आहे. तर हे एक अशीच एक अफवा कोणीतरी पसरवली होती. या सगळ्या तर अफवा या पकडून मॅगझिन मध्ये छापल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला विचारतो. तेच तर सर, त्यामुळे मी म्हणत आहे की या सगळ्या अफवा आहेत. आणि याच्यामागे लेटेस्ट काही अफवा यांनी लिहिली आहे की तुम्ही जे मिस्टर रणबीर कपूर, आशिक मिजाज हे नर्गिसला हिंदी शिकवत आहेत. मी हिंदी टीचरच बनतो सर. हां, नाही सर. नर्गिस जी आहे ती अमेरिकेमध्ये राहते. तिला एक शब्द माहीत नव्हता हिंदीचा. हिंदीचा एक शब्द माहीत नव्हता. जेव्हा ती आली होती, आम्ही सगळे घाबरलो होतो की हिंदी सिनेमा कसा करेल ही यात. हिला तर बोलायला सुद्धा येत नाही, समजत सुद्धा नाही. हिने जास्त करून हिंदी सिनेमे नाही पाहिलेत. परंतु तिने 4 महिने इतके स्वतः इतकी मेहनत घेतली. एका हिंदी टीचरबरोबर हिंदी सिनेमे पाहिले, हिंदी गाणी पाहिली, डिक्शन केलं, की आज ती माझ्यापेक्षा सुंदर चांगलं हिंदी बोलू शकते सर. आणि जे तिचं कॉन्ट्रिब्युशन आहे रॉकस्टारमध्ये, आय थिंक की कुठलीही ॲक्ट्रेस इतकं कॉन्ट्रिब्युशन करू शकत नव्हती जितकं नर्गिसने कॉन्ट्रिब्यूट केलं आहे सर. आणि मग तुम्ही तिला आईला भेटायला घेऊन गेलात. नाही, ती ॲक्च्युली ती माझ्या आईच्या ॲक्च्युली खूप क्लोज झाली आहे. नाही, ऐकून तर घ्या. ती माझ्या आईच्या आई आणि नर्गिसची चांगली मैत्री आहे. चांगली मैत्री झाली आहे. ती ॲक्च्युली एका आठवड्यामध्ये 3 वेळा येऊन आईबरोबर जिम करते. तर आणि त्यांची मैत्री माझ्यामुळे नाही आहे की माझ्याबरोबर काहीतरी आहे त्यामुळे ती आईशी मैत्री करत आहे. देअर फ्रेंडशिप इज अपार्ट फ्रॉम व्हॉट आय हॅव विथ हर. आणि पुढे ह्या मॅगझिन मध्ये हे सुद्धा लिहिलंय की कटरीना कैफ या गोष्टीमुळे नाराज झाली की तुम्ही तुमच्या आईशी नर्गिसची भेट करून दिली.
असं काहीच नाही आहे सर. नाराजी कोणी मला दाखवली किंवा मला माहितीसुद्धा झालं. अर्धा वेळ तर सर जेव्हा मी हे घेतो आणि मी वाचतो आणि तर मला विचारावं लागतं की हे खरं आहे का? हे तुम्ही नाराज आहात का? परंतु अशी काही गोष्ट नव्हती, कोणी नाराज नव्हतं. हे सुद्धा वाढवून चढवून चला, कोणीतरी यांनी वाढवून चढवून सांगितलं असेल. आता इम्रान खान तुमचे मित्र आहेत, चांगले मित्र आहेत. चांगले मित्र आहेत सर. इम्रान खानच्या बरोबर नाही, खरी गोष्ट आहे. इम्रान खानच्या बरोबर मी 2 अवॉर्ड सेरेमनी होस्ट केले होते. तिथे आम्ही एकत्र काम केलं. तो माझा कंटेम्पररी आहे. तो माझ्या 1 वर्षानंतर आला. तर आय गेस साहजिकच गोष्ट आहे की जेव्हा 2 नवीन मुलं येतात तेव्हा त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन क्रिएट करा. परंतु त्याचं लाईफ आहे, माझं लाईफ आहे. मी माझ्या सिनेमामध्ये काम करतो, तो त्याच्या सिनेमामध्ये काम त्यांनी करतो. तुम्हाला डिफेंड करताना एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलंय की जर रणबीरला मुलींमध्ये रस आहे तर त्यात वाईट काय आहे? सर त्याचं लग्न झालंय तर आता सगळं बिल माझ्यावर फाडतोय. असंच आय थिंक जे काही तो बोलला ते खूप स्वीट होतं, कारण जेव्हा तो काही इंटरव्ह्यू करायचा आणि लोक त्याला माझ्याबद्दल विचारायचे आणि माझी ही जी कॅसनोवा इमेजबद्दल विचारायचे, तर तो डिफेंड करत होता मला. तर मी त्याला मेसेजसुद्धा पाठवला की थँक्यू भाई, तू तर माझ्या बाजूने आहेस. बट आय मीन वी आर जस्ट फ्रेंडली. असं काही नाही की तो माझा खूप चांगला मित्र आहे म्हणजे ही किंवा जी असं काही नाही. कॅसनोवा इमेज आहे ही चांगली आहे, नाही आहे, असली पाहिजे का नसली तर पाहिजे? मला माहित नाही सर. मी प्रयत्न नाही करत की लोकांनी मला कॅसनोवा समजावं किंवा मी इथे ॲक्टिंग करण्यासाठी आलोय. मला आणखी आवडेल की लोकांनी माझ्या ॲक्टिंगबद्दल जास्त बोलावं, असं माझ्या सिनेमाबद्दल जास्त बोलावं. वाईट वाटतं की जर मी इंटरव्ह्यू करत असेल तर 80% लोक तर मला असे प्रश्न विचारतात की माझ्या सिनेमाबद्दल कमी विचारतात. तर असं वाटतं की चला मी आणखी मेहनत करेन, आणखी मन लावून काम करेन, म्हणजे पुढे जाऊन लोक हे सगळं काही विसरून जातील. मी एक चांगली मुलगी शोधून लग्न करावं, सेटल व्हावं आणि लोकांनी माझ्या सिनेमाबद्दल बोलावं. पण काही ना काहीतरी कारण असेल की तुम्ही 6 हिरोईन्स बरोबर काम केलं आणि 6च्या 6 जणींची नावं जोडली गेली. माझं सौभाग्य आहे सर, मला हेच म्हणायचं. मग इथे जे लोक बसले आहेत त्यांना आपण विचारूया की यांना काही विचारायचं असेल हा. तर. येस, 3rd रो मध्ये. हाय हाय. रणवीर, तुला बघून खूप छान वाटतंय. आधी खूप सारे प्रश्न होते डोक्यात, पण आता तुला बघून प्रश्न विसरले मी. आता तुझ्या बरोबर जेवढ्या ऍक्ट्रेस काम करतायत आणि करणार आहेत, तुझी फेवरेट ऍक्ट्रेस कोण आहे? माझी फेवरेट ऍक्ट्रेस ऍक्ट्रेस थोडा अवघड प्रश्न थोडा- विचारला हो, त्यांनी. थोडा अवघड अवघड आहे. आहे. तुम्ही थोडा अवघड आहे, पण प्लीज डिप्लोमॅटिक होऊ नको. नाही, मी डिप्लोमॅटिक नाही होणार. मी थोडा सेल्फिश होईन, कारण माझी लास्ट फिल्म जी आहे ती रॉकस्टार रिलीज होत आहे, त्यामुळे मी नर्गिसचं नाव घेईन. अच्छा, नर्गिस. सो ब्लेसिंग्स आहेत. वृत्तपत्रात सुद्धा नर्गिसचंच नाव घेतलं जातंय तुमच्या बरोबर. तुम्ही आजपर्यंत जितक्या मूवीज केल्या आहेत, त्यामध्ये सगळ्यात ऑकवर्ड सीन तुम्हाला कुठला वाटला, की जो इच्छा नसताना सुद्धा जो तुम्हाला टॉवेल डान्स करावा केला होता लागला? ना मी, ओ अच्छा, आय आणि कॅन मग अंडरस्टँड. एक शॉट मध्ये मला ओह. टॉवेल पाडायचा होता आणि मी खरं सांगतो सर, आपल्या अदालतमध्ये मी खोटं नाही बोलणार की मी आतमध्ये काही घातलं नव्हतं. तर ते थोडं एम्बॅरेसिंग बट होतं. यू वर व्हेरी क्यूट. थँक्यू सो मच. खूप धन्यवाद. ओके, रणबीर, थँक्यू. एखादा Thank you. असा रोल आहे का जो कुणी दुसऱ्या ऍक्टरने केला असेल आणि तुम्हाला वाटलं असेल की जर मी हा केला असता तर किती चांगलं झालं नाही, असतं? असं नाही वाटत सर, परंतु वाईट वाटतं की जर एखाद्या ऍक्टरने एखादा सुपरहिट सिनेमा दिला, खूप चांगला परफॉर्मन्स दिला, तर असं वाटतं की अरे यार, की मी तिथे असायला हवं होतो आणि मी असं केलं असतं. बट आय थिंक ते एक चांगल्या पद्धतीने येतं, एक चांगल्या एक ते निगेटिव्ह वेमध्ये येत नाही. मी असं प्रे नाही करत की याची फिल्म फ्लॉप व्हावी किंवा याचं नुकसान व्हावं. आय थिंक याने एक चांगलं कम्पेटेटिव्ह ॲटमॉस्फिअर वाढतं. पण एक इम्प्रेशन असं आहे की तुम्ही जे मोठे मोठे स्टार आहेत इंडस्ट्रीतले त्यांच्याशी भिडत असता, तुम्हाला वाटतं की यांच्याशी सामना झाला पाहिजे, मी मोठा ऍक्टर बनलो पाहिजे. परंतु हे एका ब्रेक नंतर विचारेन हो, तुम्हाला. सर. आपण एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर रणबीर कपूर यांच्यावर जनतेच्या आरोपांचा, प्रश्नांचा आणखी एक भाग. अंजाना अंजानी मध्ये, राजनीतीमध्ये, आता रॉकस्टार मध्ये परत एक किसिंग सीन आहे नर्गिस फाकरी बरोबर. हे तुमच्या डिमांडवर सीन ठेवले जातात की नाही, खरंच नाही, सर. आवश्यकता असते? नाही सर. वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज आपले पाहुणे आहेत रणबीर कपूर. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार रणबीर कपूर यांच्यावर आरोप आहे की हे प्रत्येक मोठ्या स्टारशी भिडत असतात. रणबीर, तुम्ही म्हणालात की मला जगातील सगळ्यात मोठा ऍक्टर आणि जगातील सगळ्यात मोठा फिल्म मेकर बनायचंय. हे जरा जास्त नाही वाटत?
हे सर हे 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 माझं ध्येय आहे. मला तिथे पोहोचायचं आहे. मला माहिती आहे की यामागे खूप मेहनतीचं काम आहे. खूप वर्ष लागतील. आता जर तुम्ही पाहाल तर शाहरुख खान आहे किंवा सलमान खान आहे किंवा आमिर खान यांच्या मागे खूप मोठे बॉडी ऑफ वर्क आहे. त्यांनी खूप काम केलं आहे, खूप सिनेमे केले आहेत. तर हे एक माझं एक स्वप्न आहे. तिथे मला पोहोचायचं आहे. जितका वेळ लागेल, जितकी मेहनत लागेल, जितकी पण तुम्ही जिद्द तर असंही लागेल. म्हणता की शाहरुख, सलमान, आमिर या सगळ्यांची तर वय झाली आहेत. नाही सर, मी असं कधी म्हणणार नाही. मी त्यांचा खूप आदर करतो. हे 3 ॲक्टर्स आहेत ज्यांच्यामुळे मी सगळ्यात जास्त इन्फ्लुअन्स झालो आहे. जेव्हा मी मोठा होत होतो तेव्हा ते आपले यंग स्टार्स होते. यांच्याबरोबर मी मोठा झालो आहे. जे माझे फॉर्मेटेबल इयर्स आहेत ॲज अटॅच टू मूव्हीज यांच्याबरोबर जोडलेले आहेत. तर मी अशी अश्लील गोष्ट कधीच नाही बोलणार. परंतु हे खरं नाहीये का की जसा जेव्हा सावरिया रिलीज झाला त्याच वेळी शाहरुख खानचा एक सिनेमा रिलीज झाला होता, त्याचं नुकसान झालं सावरियाला असं बरेच लोक म्हणतायत. हे बघा सर, जेव्हा माझा पहिला सिनेमा रिलीज झाला होता, तेव्हा इतके एक्सायटेड असता तुम्ही फिल्मविषयी की रिलीज करा, माझा पहिला सिनेमा आहे. तर तुम्ही या सगळ्या गोष्टींविषयी विचार नाही करत, तर आधी तुमच्याकडे एक्सपिरियन्स नाहीये. तुम्ही थोडे नाईव्ह असता. तर मला नाही वाटलं की ओम शांती ओम येत आहे, शाहरुख खानचा सिनेमा आहे. मला तर असं वाटलं की माझा सिनेमा येत आहे, मी याविषयी आनंदी आहे. सिनेमा नाही चालला सिनेमा नाही चालला ओम शांती ओममुळे नाही. सिनेमा नाही चालला कारण सिनेमामध्ये काही कमी असेल. सिनेमा नाही चांगला त्यामुळे सिनेमा नाही चालला. हे माझं म्हणणं आहे की जर तुम्ही चांगला सिनेमा बनवाल, कदाचित त्या लेव्हलचा हिट पण होणार नाही सामान्यतः आपण बघतो की 2 मोठे स्टार आहेत ते एका वेळी सिनेमा रिलीज करत नाही कारण त्यांच्यामध्ये स्पर्धा होऊ नये. असं होत असतं. आता मला सुद्धा समज आली आहे, की माझ्यामध्ये दम नाही, की मी या 3 खानबरोबर माझा सिनेमा रिलीज करावा. कारण माझं नुकसान होईल. हे खूप लोकप्रिय पण सुपरस्टार आता आहे. जेव्हा रॉकस्टार रिलीज होत आहे त्याच वेळी शाहरुख खानचा रावण रिलीज होत परंतु आहे. आम्ही मेक शुअर केलं, की 2 आठवड्यानंतर यावं. तर ज्यांना सुद्धा रावण बघायचं आहे, तुम्ही प्लीज 2 आठवड्यांमध्ये बघून घ्या. कोणी नक्कीच. परंतु एकत्र रिलीज करण्यामध्ये काहीही हुशारीची गोष्ट नाहीये. कारण बिझनेसमध्ये खूप नुकसान होतं. तर बघूया 2 आठवड्यानंतर काय होतं. तुम्हाला वाटतं का की हे 3 खान तुम्हाला अजूनही कॉम्पिटिशन देऊ शकतात? हे बघा सर, जर मी इम्रान खान बरोबर केवळ मी कम्पीट करू किंवा कदाचित शाहिद कपूर बरोबर किंवा रणवीर सिंग बरोबर, तर माझी ग्रोथ थोडी होईल. जर मी माझ्या माइंडमध्ये बोललो, की मला अमिताभ बच्चन बरोबर कम्पीट करायचं आहे, तर कदाचित माझी जी ग्रोथ आहे, ती मी यशस्वी नाही होणार, परंतु ॲटलीस्ट रीच जास्त होईल. तर मी आणखी काम करू शकतो, आणखी मेहनतीने काम करू शकतो. तर माझं हे मानणं आहे, की माझी कॉम्पिटिशन अमिताभ बच्चनपासून ते दर्शील सफारीपर्यंत आहे. सगळे ॲक्टर्स माझी कॉम्पिटिशन आहे. कुणाला तुम्ही मानता नंबर 1 आहे इंडस्ट्रीमध्ये? आय थिंक सलमान खान ते ते आपल्या देशाचे सुपरस्टार आहेत. कारण ते खूपच चांगले माणूस आहेत. जर तुम्ही पाहाल तर ते बीइंग ह्युमनचे काम करतात, ॲज अन ॲक्टर करतात. त्यांची ज्या प्रकारची मैत्रीसुद्धा आहे, ते फॅमिलीला कसे ते फॅमिलीचा सांभाळ कसे करतात. आय थिंक ते खूप चांगले ह्युमन बीइंग आहेत. कारण ते असे व्यक्ती आहेत, लोकांना त्यामुळेच त्यांच्यावर खूप जास्त प्रेम आहे. कधी त्यांच्याबरोबर सिनेमा करायची संधी मिळाली तर कराल? नक्कीच करेन, परंतु आधीपासून मला स्वतः प्रिपेअर व्हावं लागेल, की मी लक्ष्मणचा रोल प्ले करावा लागेल मला. कारण राम तर तेच असतील. परंतु ऑफकोर्स मला शिकायला काहीतरी मिळेल. मला प्रत्येक ॲक्टरबरोबर काम करायचं मी आहे. कुठेतरी वाचलं की शाहरुख खान बरोबर तुम्ही सिनेमा करायला नकार दिला. नाही, अशी गोष्ट नाहीये. हे बघा, ॲज अन इंडिव्हिज्युअल ॲक्टर माझा सुद्धा हक्क आहे, की जर मला काही आवडलं किंवा नाही आवडलं, तर मी माझं ओपिनियन शेअर करावं. जर मला काही कोणीतरी स्क्रिप्ट देत असेल, जर त्याच्यामध्ये एक्स ॲक्टर आहे किंवा वाय ॲक्टर आहे, जर मला माझा रोल आवडत नसेल, तर मी सिनेमा नाही करणार कारण एक्स किंवा वाय ॲक्टर आहे. मला माझा रोल आवडला नाही. परंतु अशी काही गोष्ट नव्हती, की शाहरुख खानचा एक सिनेमा मला ऑफर झाला होता. जर झाला होता, तर आय वुड लव्ह टू कन्सिडर इट. आणि आमिर खानशी तुमचा सामना होऊ शकतो. मी वाचलं की 2 सिनेमे बनत आहे किशोर कुमारच्या लाईफवर. एकामध्ये रणबीर कपूर आहे, एकामध्ये आमिर खान आहे. नाही, ती तर मूर्खपणाचीच गोष्ट झाली. कुणासाठी मूर्खपणा? माझ्यासाठी परंतु मी किशोर कुमारची स्क्रिप्ट आहे. UTVची इच्छा आहे, की त्यांनी हा सिनेमा बनवावा माझ्याबरोबर, परंतु मी थोडा घाबरलेलो आहे. कारण किशोर कुमार एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे आपल्या हिंदी सिनेमाचं. तर मला भीती वाटते, की या वयामध्ये मी समजू शकेल का ते द जीनियस दॅट किशोर कुमार वॉज. राहिला प्रश्न मिस्टर आमिर खानचा, मला नाही वाटत की ते तो सिनेमा करत आहेत. त्यांना विचारलं सुद्धा होतं. त्यांच्याकडून परमिशन घेतली होती, की जर तुम्ही नसाल करत तर आम्ही बनवू शकतो का? आणि ते म्हणाले, की मी नाही, हा सिनेमा करत नाहीये. हे मी मान्य करतो की भले मग आमिर खान असो किंवा सलमान खान असो, हे सगळे
शाहरुख खान असो, यांच्याबरोबर तुमचं काही कॉम्पिटिशन नाहीये. परंतु एक ॲक्टर इम्रान हाशमी बरोबर मी ऐकलं की खूप कॉम्पिटिशन आहे. यामध्ये लिहिलंय की इम्रान हाशमीचा जो किसिंग रेकॉर्ड. हां, किसिंग किंगचा जो रेकॉर्ड होता, आता सिरियल किसर तुम्ही झाला आहात. झालोय सर. कारण खूप मोठी लिस्ट आहे. अंजना अंजानीमध्ये, राजनीतीमध्ये प्रियंका चोप्रा बरोबर, अमेरिकन ॲक्ट्रेस सारा थॉम्सन बरोबर, आता रॉकस्टारमध्ये परत किसिंग सीन आहे नर्गिस फाखरी बरोबर. हो सर. हे तुमच्या डिमांडवर सीन ठेवले जातात की नाही आवश्यकता नाही असते? सर. नाही सर. बघा मी तर जास्तीत जास्त लव्ह स्टोरीज करतो. तर आजकालची जी आपली जनरेशन नाही, आहे. लव्ह स्टोरीज तर बाकी लोक सुद्धा करतात. आय नो सर. पण जी आपली यंग जनरेशन आहे, थोडं प्रेम, थोडं प्रोग्रेस झालं आहे. आता आधी अशा गोष्टी दाखवण्यामध्ये थोडी एम्बॅरेसमेंट व्हायची की फॅमिली ऑडियन्स बघेल की नाही बघणार. मी असं नाही म्हणत की टाका किसिंग सीन किंवा मला तिला किस करायचंय किंवा तिला किस करायचंय. मी सेटवर जातो, माहिती होतं की अच्छा हा सीन आहे, तर मी वाचतो. तर मी एक सीनच्या नात्याने वाचतो. असं नाही की अच्छा आज किसिंग सीन आहे. असं तर कधी झालं नाहीये. परंतु जेव्हा मी तो सीन करतो सिनेमामध्ये, तर असं नाही वाटत की आम्ही किसिंग करत आहोत, कारण 100 लोक तुम्हाला तर असं बघत असतात. एक कॅमेरा आहे, लाईट आहे, कोणी तिकडे झोपलाय, कोणीतरी इकडे कोणाशी तरी बोलत वगैरे आहे. तर तुमच्यासाठी ते खूप मेकॅनिकल असतं. एक टेक्निकल सीन असतो, जसं ॲक्शन सिक्वेन्स असतो. माझ्यासाठी किसिंग सीन एक ॲक्शन सिक्वेन्ससारखा आहे सर, की त्याच्या मागे खूप सारे बारकावे आहेत आणि टेक्निकल आहे. लाईट कुठे मिळायला पाहिजे आणि जर तुम्ही कोणाच्या तरी चेहऱ्याजवळ आला तर त्यांचा लाईट कापला जातो आणि तर या सगळ्या गोष्टी बघून तुम्हाला वाटत नाही की अच्छा किसिंग सीन चालू आहे. रिटेक्स करता तुम्ही. हे बघा सर, माझं म्हणणं आहे की मी खूप चांगला किसर आहे, तर एका टेकमध्येच होऊन जातं सर. आता फायनल राऊंड मध्ये ज्या लोकांना प्रश्न विचारायचे आहेत, हा तुम्ही आय वॉन्ट टू आस्क, तू जर या फील्डमध्ये नसतास तर कुठलं फील्ड ऑप्ट केलं असतं? सर मी ॲक्टर नसतो तर मी एक स्ट्रगलिंग ॲक्टर असतो. याच्या व्यतिरिक्त काही माहीत नाही. जसं माझे ग्रँडफादर म्हणाले होते, जिना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहा. आय वॉन्ट टू नो, कुठली क्रेझिएस्ट गोष्ट आहे जी तुला खऱ्या आयुष्यात की मी करायची? दुसऱ्यांदा आपकी अदालतमध्ये आलोय. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर ऐकूया आपकी अदालतमध्ये आजचे जज अंशुल चतुर्वेदी यांचा निर्णय आजच्या खटल्यावर. मी प्रयत्न करेन की जेव्हा पुढच्या वेळेस येईल तेव्हा खूप सारे आणखी आरोप घेऊन येईन, म्हणजे तो सुद्धा शो इतकाच मजेदार होईल. बट थँक्यू सो मच, रिअली थँक्यू. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवला फिल्म स्टार रणबीर कपूर यांच्यावर. आता वेळ आहे आपकी अदालतमध्ये आजचे जज अंशुल चतुर्वेदी यांच्या निर्णयाची. तुम्ही लोक जेव्हा आपापसात एकमेकांशी बोलत होतात तेव्हा मी प्रेक्षकांकडे बघत होतो खूप वेळा. जे रिॲक्शन्स तुमच्या बोलण्याने येतात ना, त्याच्यामध्ये 2 कॉन्ट्रॅडिक्टरी चेंज आहेत. यांची एक बाजू अशी येते की खूप हजरजबाबी व्यक्ती आहेत. जरी थोडे लहान असते तर आपण म्हणालो असतो थट्टेखोर. उत्तर खूप चांगली देतात. पण जर दुसऱ्या ट्रॅककडे तुम्ही पाहाल, इतक्या वेळामध्ये खूप साऱ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. भन्साली यांचा सिनेमा खूप जबरदस्त फ्लॉप झाला, पण इतक्या वर्षानंतर सुद्धा इथे बसून हे भन्सालींना डिफेंड करतात. जेव्हा तिन्ही खान्सबद्दल बोलतात तेव्हा एक ॲस्पिरेशनल प्रकारे बोलतात आणि जर सलमान बरोबर काम करतील तर राम लक्ष्मणासारखा फरक मानतात. तर या 2 ज्या विरुद्ध लाईन्स आहेत, ऑफ बिईंग दी मिस्चिवियस स्टार, पण हे सीमा पार करत नाहीत, लोकांना त्रास देत नाहीत किंवा एक प्रोटोकॉल ठेवतात. आय थिंक दिस कॉम्बिनेशन सॉर्ट ऑफ गिव्स हिम अ USP जो पॉलिटिक्समध्ये लोक वाजपेयीजींबद्दल म्हणायचे की टफलॉन कोटिंग होते, नथिंग निगेटिव्ह स्टिक्स टू यू. आणि जर आपण यांच्यावरती कुठलाही चार्ज लावला, माझं म्हणणं आहे की ऑडियन्सने इतक्या वेळ पाहिल्यानंतर कमीत कमी जी फिमेल पॉप्युलेशन आहे ऑडियन्समध्ये, तुमच्यावर कुठलाही चार्ज लावला तर तिकडे लक्ष देणार नाहीत. आणि एक काहीतरी ॲड कॅम्पेन आहे ज्याला म्हणतात की गुड लुकिंग रास्कल्स ऑन टेलिव्हिजन. जर आपण एक पायरी आणखीन पुढे गेलो आणि म्हणालो सुपरबली चार्मिंग रास्कल विथ टफलॉन कोटिंग आणि सोन्याहून पिवळं, म्हणजे ते अजूनही ऑफिशियली सिंगल आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्याविरुद्ध जे काही आरोप असतील ते लोक फारसे काही गंभीरपणे घेणार नाहीत. माझ्या मते त्यांना मुक्त केलं जात आहे. थँक्यू.
तुम्हाला काही म्हणायचं आहे का? वेल, खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचे. यू ऑल हॅव बीन व्हेरी अमेझिंग. हा शो थँक्यू सो मच. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती की मी दुसऱ्यांदा आपकी अदालतमध्ये आलो आहे. पहिल्यांदा मी राजनीतीबरोबर आलो होतो, त्या टीमबरोबर आलो होतो. तर प्रयत्न करेन की जेव्हा पुढच्या वेळी येईन तेव्हा खूप सारे आणखी आरोप घेऊन येईल, म्हणजे तो सुद्धा शो इतकाच मजेदार होईल. बट थँक्यू सो मच, रिअली थँक्यू. आमच्या शुभेच्छा रणबीर बरोबर आहेत. यांना जगातील सगळ्यात मोठा ऍक्टर आणि सगळ्यात मोठा फिल्म मेकर बनायचं आहे. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा यांच्याबरोबर आहेत. हे यांचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. हे जगातील सगळ्यात मोठे ऍक्टर बनावेत, जगातील सगळ्यात मोठे फिल्म मेकर बनावेत. या शुभेच्छांबरोबर आजचा शो इथेच संपूयात. पुढच्या आठवड्यात तुमच्याशी भेट होईल एका नवीन पर्सनॅलिटी बरोबर. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.